बऱ्याच वर्षापासून शंभू महादेवाची काठी परंपरा चालू आहे। त्यामध्ये काही कालांतराने आमच्या पाहुण्याच्या घरी काठी गेलेली असताना आम्ही 2016 पासून शंभू महादेवाच्या काठी उभारण्याच्या परंपरेला सुरुवात केली आणि तेव्हापासून काठी परंपरा आमच्या घरी चालू झालेली आहे। आणि या काठीच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी शंभू महादेवाची काठी उभारल्या जाते। दैनंदिन सकाळी आणि सायंकाळी पूजा शिवपाठ केला जातो। शंभू महादेवाची पूजा अर्चा केली जाते। आमच्या गोदरी परिवारामध्ये शंभू महादेवाची काठी परंपरा चालू झाली तेव्हापासून आम्ही विविध असे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात। सिद्धेश्वर मंदिरामध्ये सिद्धेश्वराचे तथा काशी विश्वनाथाचे अभिषेक पूजा व आरती आणि त्याचबरोबर सिद्धेश्वर मंदिरामध्ये ग्रंथाचं वाचन सुद्धा केलं जाते। या वर्षी शिवलीला अमृत ग्रंथाचं वाचन या ठिकाणी अर्थ सांगण्यात येतो। आज 12वा दिवस, त्या निमित्ताने बार्शीच्या निमित्ताने सकाळी शंभू महादेवाचा अभिषेक पूजा व आरती, दुपारी ठीक 2 वाजता शिवलीला ग्रंथ वाचन होते समाप्ती। आणि आता या ठिकाणी शंभू महादेवाची काठीची भव्य दिव्य अशी मिरवणूक लोणी बुद्रुक ग्रामातून सर्व भावी सद्भक्ताच्या, गावकऱ्याच्या, महिला वर्गाच्या तथा आमच्या सहपरिवाराच्या सहभागातून या ठिकाणी गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक निघते। आनंदमय असं वातावरण, भक्तिमय असे वातावरणामध्ये काठीची मिरवणूक निघते। आणि आता लागलीच काठी मिरवणूक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सिद्धेश्वर देवस्थान या ठिकाणी काठीच्या निमित्ताने, बार्शीच्या निमित्ताने त्या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा होतो। या ठिकाणी या सर्व कार्यात आनंदमय अशा वातावरणामध्ये सर्व भक्त सहभागी होतात आणि शंभू महादेवाचा सर्वांना मंगलमय आशीर्वाद प्राप्त हो एवढीच या ठिकाणी कामना व्यक्त करतो। या ठिकाणी पाडव्याच्या दिवशी हिंदू संस्कृतीचं रक्षण, आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी काठी उभारण्यात येते। आणि या काठीच्या माध्यमातून सर्व गावातील सद्भक्त मंडळी शिवपाठ, भजन, पूजन या माध्यमातून शिवभक्ती करतात। आणि ही शिवभक्ती करत असताना सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी 12 दिवस ग्रंथाचं वाचन देखील होतं। आणि या ग्रंथाच्या वाचनाच्या माध्यमातून जे संतांनी जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचवावं आणि त्या ज्ञानाचा आपण आचरण करून समाजाने त्या पद्धतीने त्या दिशेने वाटचाल करावी, ही अशी यामधली एक भूमिका असते। आणि या भूमिकेच्या माध्यमातून ही बार्शीच्या दिवशी काठी गावातील मुख्य रस्त्याने फिरून सर्व गावांना एक वेढा मारून श्री शंभू महादेव या ठिकाणी जात असते। आणि त्या ठिकाणी या काठीचा शुभविवाह अर्थात शिव-पार्वती विवाह त्या ठिकाणी संपन्न केला जातो। या मागील उद्देश असा की आपल्याला जो मानव जन्म मिळालेला आहे तो संतांच्या विचाराप्रमाणे हा देह अनमोल आहे। आणि या देहाचं अनमोलत्व राखण्यासाठी आपण आपल्या आचारातून, विचारातून समाजामध्ये एक समतोल राखण्यासाठी सर्व समाज बांधव एकत्र येण्यासाठी अशा धार्मिक कार्याचं आयोजन या ठिकाणी केलं जाते। आज या ठिकाणी गोदरे परिवारातर्फे गुढीपाडवा या दिवशी आमच्या इथे शंभू महादेवाची काठी या ठिकाणी बसविली जाते। आणि या काठी निमित्त 12 दिवस सतत या ठिकाणी सकाळ आणि सायंकाळ शिवपाठ घेतला जातो। आणि बार्शीच्या दिवशी ही काठी आपल्या लोण ग्रामामधून फिरून हे सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी शिवपार्वती विवाह संपन्न होतो। आणि विवाह संपन्न झाल्याच्या नंतर लागलीच महाप्रसाद त्या ठिकाणी आयोजित केलेला असतो। आणि या निमित्त सर्व गोदरी परिवाराकडून बार्शीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा।